माजी मंत्री राजेश टोपे यांनी म्हटले की ज्यांनी कोणी माझ्या गाडीवर दगडफेक केली त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी। जालना जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व भाजपाचे कार्यकर्ते बबनराव लोणीकर यांच्या कार्यकर्त्यांनी माझ्या गाडीवर लाठ्या काठ्यांनी व दगडफेक करून हल्ला केला। हे लोकशाहीला शोभणारे नाही। हल्ला करण्याचे कारण हेच होते की त्यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष पद पाहिजे होते, परंतु आम्ही टर्म वाटून घेतलेले असताना यावेळेस आमची बारी आहे। पुढच्या वेळेस लोणीकर गटाचे किंवा लोणीकर अध्यक्ष होणार होते असे आमच्यात ठरले होते। यामध्ये माजी मंत्री व शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर हे सुद्धा होते। मात्र एवढं झालेलं असताना सुद्धा हा हल्ला होणे हे लोकशाहीला व जालना शहराला आणि जिल्ह्याला शोभणारे नाही। त्यामुळे ज्यांनी कोणी हा हल्ला केला असेल त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी। त्यानंतर शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी देखील म्हटलंय की माझा प्रयत्न आहे की हे प्रकरण जास्त पुढे जाऊ नये। मी दोघांनाही या ठिकाणी बोलावणार आहे की झालेला प्रकार इथे थांबवूया। लोणीकरांना सांगणार आहे की या प्रकाराचे स्पष्टीकरण द्यावे असे यावेळी त्यांनी म्हटलंय। जिल्हा मध्यवर्ती बँक जालनाच्या निवडणुकीच्या आज अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवडसाठीची निवडणूक होती आणि या निवडणुकीच्या माध्यमातून आज जी काही सर्वानुमते या जिल्ह्याच्या सर्वच पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करून अध्यक्षपद हे राष्ट्रवादी काँग्रेसचे श्री सतीश टोपे राहतील याबद्दल कुणाच्याही मनात काही शंका कुशंकाचा विषय नव्हता आणि त्यामुळे या सगळ्या माध्यमातून आपण निवडणुकीच्या प्रक्रिया आम्ही तसं तर बिनविरोधच केली आणि 17 पैकी 15 लोक बिनविरोध निवडून आले। 2 जागेवर निवडणूक झाली आणि त्याची निकाल लागले आणि आज अध्यक्ष उपाध्यक्षाची निवड होती। आता अध्यक्षपद हे राष्ट्रवादीकडे देऊन उपाध्यक्षपद भाजपकडे द्यावं अशा पद्धतीचा एक चर्चेतून निर्णय झालेला होता। आता त्याच्यामधून हे ठीक आहे की बाबा आता त्याच्यामध्ये कदाचित रावसाहेब दानवेंची इच्छा होती की त्यांच्या विचाराच्या माणसाला उपाध्यक्षपद द्यावं, लोणीकरांची इच्छा होती त्यांच्या मुलाला द्यावं, त्या सगळ्या इच्छा असू शकतात। पण त्या इच्छेच्या नंतर आम्ही सगळ्या सदस्यांशी चर्चा करून आम्ही त्याच्यानंतर दोघांपैकी बाबा जरी इच्छा असली तरी त्या ठिकाणी बहुसंख्य सदस्य म्हणाले की बाबा पहिला निदान टर्म आत्ताची आपण रावसाहेब दानवेंच्या व्यक्तीला द्यावं। त्या दृष्टिकोनातून तो निर्णय झाला आणि मग मी स्वतःही त्यांना सांगितलं की आपण ठीक आहे आता नाही, आपण पुढे पुन्हा तुमचा जो कॅन्डिडेट आहे तो आपण देऊया, असं सगळी चर्चा झाली। परंतु यानंतर सुद्धा जिथं अख्ख्या जिल्ह्याची निवडणूक बिनविरोध होते तर फक्त भाजपच्या वाट्याला गेलेलं उपाध्यक्षपदाचा जो विषय झाला होता त्याच्यावरून अशा पद्धतीनं लोणीकरांच्या काही लोकांनी येऊन त्या ठिकाणी गाडीची तोडफोड करणं किंवा गाडीला दगडं मारणं हा विषय अतिशय निषेधार्ह आहे आणि जालन्यासारख्या जिल्ह्यामध्ये जिथं सगळेच जण म्हणजे याची मी मुद्दाम पार्श्वभूमी हे पण सांगेल की मागच्या पंचवार्षिक किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मागच्या याच्यात आम्ही सगळ्यांनी बसून बिनविरोध निवडणूक केली। सर्व पक्षीय नेते त्याच्यामध्ये संचालक म्हणून होते। आमच्याकडे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे होतं। 7 वर्ष आमचे अध्यक्ष त्या ठिकाणी काम करत होते। जिल्हा मध्यवर्ती बँकेची पूर्वीची परिस्थिती खूप खराब असायची, खूप संचित तोटे होते, ते सगळे दुरुस्त करून आता जवळजवळ संचित तोटे सगळे वाईपआउट म्हणजे काढून टाकण्याचं काम होतं। दरवर्षी मागच्या 7-8 वर्षापासून 6 कोटी 8 कोटी असा प्रॉफिट या जिल्हा मध्यवर्ती बँकेला आहे आणि त्यामुळे एकंदर सगळी परिस्थिती चांगली असल्या कारणाने सगळ्याच लोकांनी ठरवलं होतं की पुन्हा आपण व्यवस्थित एकोप्याने कामकाज करावं। परंतु अशामध्ये अशी घटना करणं आणि ते पण कुणाशी चर्चा नाही, विचार म्हणजे काही माहिती पण नाही आम्हाला, आम्ही आपलं प्रक्रिया पूर्ण झाली म्हणून आम्ही त्या ठिकाणी सत्काराच्या कार्यक्रमाला फक्त मी गेलो होतो। सत्कार कार्यक्रम अटेंड करावा आणि 2 हार घातले निघावं, तर त्या दरम्यान त्यांनी हा केलेला भ्याड हल्ला होता। मला असं वाटतं की ह्या गोष्टी नक्कीच अशोभनीय आहेत आणि चांगल्या नक्कीच नाही आहेत आणि अशा पद्धतीनं आम्ही वर असताना त्या ठिकाणी खाली गाडीला नासधूस करणं हे मला तरी वाटतं की नक्कीच अशोभनीय आहे
म्हणून ज्यांनी कोणी हा कृती केली असेल, हे रास्त विषय, रास्त अपेक्षा माझी की बाबा कुठल्याही परिस्थितीत त्याच्यावर पोलिसांनी दखल घेऊन त्याच्या बाबतीतली योग्य ती कारवाई केली पाहिजे. आणि काही चुकीच्या पद्धतीनं जर पुढून काही सांगितल्या जात असेल किंवा कोणी गाडी अंगावर घातली, कोणी काही, आम्ही सगळेच जण सिटी आमचे फुटेजेस बघा, आम्ही कुठे बसलेलो होतो, आम्ही सत्काराच्या कार्यक्रमात होतो, सर्व संचालक त्या ठिकाणी होते, कुठंच काही विषय नव्हता. आणि महाराष्ट्रही मला ओळखतो, जालना जिल्हाही मला ओळखतो. त्यामुळं विनाकारणच ही घटना घडली आणि मला वाटतं की अशा घटना घडू नयेत. ह्या घटना घडणं अतिशय चुकीच्या आहेत आणि त्यामुळे पोलिसांनी ज्यांनी कायदा हातात घेतला असेल त्यांच्यावर शिक्षा कठोर पद्धतीनं केली पाहिजे, एवढीच रास्त अपेक्षा या निमित्ताने मी निश्चित प्रकारे करेन. आणि एका चांगल्या हेतूनं मला असं वाटतं की सगळेजण एकत्र काम करत असताना अशा तुमच्याच गाडीवरती करण्यामागचा काय उद्देश असू शकतो? मी तेच म्हणतो ना, विनाकारण, माझ्या दृष्टिकोनातून विनाकारण. कारण हे बघा, प्रश्न असा असतो की सर्वानुमते अध्यक्षपद ठरलं होतं, अध्यक्षपद झालं, उपाध्यक्षपद BJPला द्यावं हे ठरलं होतं. ठीक आहे, BJPला द्यावं, तर आता कुणाचं द्यावं, काय करावं, तो सगळ्यांनी बसून निर्णय घेण्याचा विषय असेल. पण कदाचित आम्ही त्यावेळी सगळ्यांच्या विचारातून रावसाहेब दानवेंच्या ह्याला पहिल्यांदा आपण प्राधान्य द्यावं असं त्या सगळ्यांच्या विचाराने ठरलं. नंतरच्या वेळेस आम्ही तिकडं देऊ असं पण मी त्यांना सांगितलं होतं. पण ते अशा पद्धतीनं वर्तणूक करणं मला वाटतं योग्य आहे. पण काय संशय असावा, काय नेमकं असावं? असं म्हणलंय की राजेश टोपेंनी आम्हाला शब्द दिला होता की परपुराणी त्याला व्हाईस चेअरमनचं प्रतिनिधित्व पद देऊ. असं कुठलाही, हे बघा, असा कुठलाही शब्द वगैरे विषय नसतो. आपण काय करतो, आपण ज्यावेळी सगळ्यांना बरोबर घेऊन करतो तर आपण प्रयत्न करू, जर नाही झालं तर पुढच्या वेळेस करू. आम्ही काही टर्म्स वाटून घेतलेले आहेत तर पुढच्या ह्याच्यात करू. त्याचा अर्थ पुढच्या ह्याच्यात करू, मला म्हणायचं साक्षीदार हे पण आहेत. असं काही नाही की बाबा मग कुठल्याही परिस्थितीत आता नाही तर थांबायचं ना, एवढा काय विषय असतो, त्यात एवढं कोणती लगे मोठी गोष्ट असायची. अशा घटना घडणं अतिशय चांगल्या गोष्टी नाही आहेत जालन्यासारख्या ठिकाणी. कोण मंडळी होती त्यांच्या विरुद्ध मला वाटतं का तुम्ही? बिलकुल माझं काय म्हणणं आहे, ज्यांनी दगड मारला किंवा ज्यांनी काठी मारली असेल त्या काचेवर, अशा गोष्टी किंवा ज्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे दगडफेक केली, ह्या सगळ्याच गोष्टी मी सांगितलं तसं लोकशाहीला धरून पण नाही, अशोभनीय आहे आणि कायद्याला धरून पण नाही. त्यामुळे जे गुन्हेगार असतील किंवा ज्यांनी गुन्हा केला असेल त्यांना त्या पद्धतीनं शासन व्हायला पाहिजे, ही एक रास्त अपेक्षा या निमित्ताने मी करू इच्छितो. लौकिकाला न शोभणार आहे, जे नको व्हायला पाहिजे होतं ते घडलं. निश्चितपणे निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर हा प्रकार घडला. मी बाहेर या ठिकाणी नुकसान भरपाई संदर्भामध्ये बाहेर दौरा करत होतो, जिथं मला बातमी मिळाली तातडीनं मी या ठिकाणी धावत आलो. माझा प्रयत्न आहे की निश्चितपणे हे प्रकरण फार पुढं जाऊ नये. मी माननीय टोपे साहेबांनाही विनंती करणार आहे, लोणीकरांनाही मी जाऊन भेटेल, त्यांनाही बोलेल की झालेला प्रकार, या प्रकारावर पडदा टाकायचा आपल्याला. आणि मला पूर्ण खात्री आहे की मी ह्या दोन्ही नेत्यांना, एकतर राजेश भैया हे राज्यातलं एक आगळं वेगळं सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये असणारं नाव जरी असलं तरी या प्रकारामुळं पुढेही कोणत्याही गोष्टीला गालबोट लावू नये, हा माझा हेतू राहील. मी दोघांनाही या ठिकाणी बोलेल की झालेला प्रकार हा आपण इथं थांबूया. माननीय राजेश टोपेंना मी विनंती करतो, त्यांनाही आता फोन मला येऊन गेला त्यांनाही मी या ठिकाणी बोलणार आहे की अशा प्रकार जो झाला त्याच्याबद्दल तुम्ही काय आहे ती भूमिका स्पष्ट करा आणि त्याबद्दल मी त्यांना बोलणार आहे. मला असं वाटतं की या गोष्टीला फार काही तूट तुम्ही देऊ नका. हा प्रकार घडला, अपघात समजून घ्या या गोष्टीला. अपघातातून निश्चितपणे चांगलं करायचा प्रयत्न करूया. माझी विनंती की आम्ही तुम्हाला एक 10-15 मिनिटात पुन्हा एकदा काही गोष्ट सांगून देऊ. चला, राज्यामध्ये फार प्रश्नोत्तर नाही.